या ऑपरेशनचं नाव सिंदूर का होतं तर भारतीय महिलांचं सिंदूर हिरावल्यानं सिंदूर नावाची मोहीम सुरू करण्यात आली। निष्पाप नागरिकांना मारल्याचा बदला म्हणून सिंदूर ऑपरेशन हे राबवण्यात आलं। तुम्ही जर आमच्या आया बहिणींचं कुंकू पुसाल तर त्या कुंकवाचा रंग जो लाल असतो त्याच लाल रंगाचं दहशतवाद्यांचं रक्त वाहील म्हणून ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। किरण, खरं तर या नावाविषयीच बोलावं लागेल। ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलेलं आहे। आया बहिणींचं कुंकू पुसलं गेलं होतं आणि त्याचा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलंय। अगदी खरं विक्रांत, आपण जर बघितलं तर पेहलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्यामध्ये ज्या वेळेला 25 पर्यटकांचा आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झालेला होता, त्यावेळेला एक प्रकारे संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळलेली होती। या संपूर्ण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं पाकिस्तानला धडा शिकवावा अशा स्वरूपाचा एक मनामध्ये राग व्यक्त केला जात होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तब्बल 23 दिवसांनी भारताने या सगळ्या संदर्भामध्ये चोख प्रत्युत्तर हे पाकिस्तानला दिलेलं आहे। यामध्ये 9 अड्डे हे उद्ध्वस्त करत एक प्रकारे पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे या एअर स्ट्राईकच्या दरम्यान F-16 हे जे भारताचं पाकिस्तानचं जे लढाऊ विमान होतं, ज्याचा पाकिस्तानला मोठा अभिमान होता, ते विमान देखील भारतानं त्या ठिकाणी पाडलेलं आहे। महत्त्वाची ही अतिशय बाब आहे। नियंत्रण रेषेजवळ भारतानं हे विमान पाडलेलं होतं। यासोबतच जर बघितलं तर जे सिंदूर ऑपरेशन नाव देण्यात आलेलं होतं, अगदी खरं आहे तुम्ही जसं म्हणालात त्या पद्धतीनं की अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलेलं होतं आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये अनेक ठिकाणी महिला या कुंकू लावतात। त्यांचं कुंकू एक प्रकारे या हल्ल्याच्या निमित्तानं हिरावून गेलेलं होतं आणि त्याचा बदला हा पाकिस्तानच्या थेट हद्दीमध्ये जाऊन भारतानं घेतलेला आहे। त्यामुळे एकूणच या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय नागरिकांकडनं समाधान व्यक्त केलं जातंय, भारतीय लष्करांचं अभिनंदन देखील केलं जातंय आणि एकूणच अखेर त्या पर्यटकांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला अशा स्वरूपाची भावना आता या निमित्तानं व्यक्त केली जाते। खरं आहे किरण, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आणि तुम्ही दिलेल्या माहितीप्रमाणे एअर स्ट्राईक दरम्यान पाकिस्तानचं F-16 हे लढाऊ विमान पडलेलं आहे। नियंत्रण रेषेजवळ भारतीय हवाई दलानं हे विमान पाडलेलं आहे। विमान पाडून भारतानं पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली आहे। पाकिस्तानला त्यांच्या F-16 या लढाऊ विमानाचा मोठा अभिमान होता आणि तेच F-16 लढाऊ विमान भारतानं या स्ट्राईक दरम्यान नियंत्रण रेषेजवळ अर्थात लाईन ऑफ कंट्रोल LOC जवळ पाडलेलं आहे। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत आहेत, या संदर्भात त्यांच्याशी बोलूया। किरण, तुम्ही बोलताना म्हणाला होतात मोठा अभिमान पाकिस्तानने या F-16चा बाळगलेला होता, वारंवार त्यांच्या वक्तव्यांमधून सुद्धा उल्लेख केला जात होता आणि तेच F-16 भारतानं पाडलेला आहे। केवळ त्यांचा अभिमान, त्यांचा माज मोडलेला नाही तर कंबरनं सुद्धा मोडलेलं आहे पाकड्यांचं। अगदी खरं विक्रांत, F-16 हे जे लढाऊ पाकिस्तानचं जे विमान होतं, तथाकथित विमान होतं, त्या विमानाबद्दल अनेकदा भारताच्या लष्करानं देखील त्यांचा अभिमान असल्याचं अनेकदा प्रतिक्रिया दिलेल्या होत्या, भावना व्यक्त केलेल्या होत्या आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर जो एअर स्ट्राईक झाला त्या एअर स्ट्राईकला प्रत्युत्तर देत असताना पाकिस्तानचं विमान हे नियंत्रण रेषेजवळ आलेलं होतं आणि त्याच वेळेला भारतीय हवाई दलाच्या या सगळ्या एअर स्ट्राईकच्या माध्यमातून ज्या वेळेला ते विमान पाडलं गेलं त्या माध्यमातून एक जी पाकिस्तानची जागा आहे ती या निमित्तानं भारतानं दाखवून दिलेली आहे। महत्त्वाची ही बाब आहे। खरं तर अनेकदा याबाबत F-16 बाबत अनेकदा सोशल मीडियावर असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून पाकिस्ताननं त्या F-16 विमानाचा हा अभिमान व्यक्त केलेला होता आणि भारताकडे असलेलं जे लढाऊ विमान आहे त्याच्या माध्यमातून थेट यावर मारा करण्यात आला आणि ते विमान काही वेळेतच त्या ठिकाणी पाडण्यात आलं। त्यामुळे भारताच्या दृष्टीनं F-16 हे विमान जे आहे ते अतिशय क्षुल्लक पद्धतीनं त्याच्याकडे किरकोळ नजरेनं भारताच्या या हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणच्या सैन्य दलानं या ठिकाणी करून दाखवलेलं आहे आणि अतिशय महत्त्वाची बाब ही भारतीय हवाई दलाच्या दृष्टीने ही मानली जाते। खरंय किरण, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे किरकोळ पद्धतीने पाडला आणि माज सुद्धा मोडला। तर एक मोठी बातमी समोर येते भारताकडून, थोड्याच वेळात ऑपरेशन सिंदूर बाबत सविस्तर ब्रीफिंग दिलं जाणार आहे। सकाळी 10 वाजता संरक्षण मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ऑपरेशन सिंदूर बाबतचं सविस्तर माहिती, सविस्तर ब्रीफिंग हे दिलं जाणार आहे। बहावलपूर जैश ए मोहम्मदचं मुख्यालय आहे जिथं भारतानं स्ट्राईक केलेलं आहे।
मुरीद के हे लष्कर ए तोयबाचा तिथं कॅम्प होता जिथं भारतानं हल्ला केलेला आहे, स्ट्राईक केलेला आहे. गुलपूर हे लाईन ऑफ कंट्रोलवर पूछ राजौरी सेक्टर पासून 35 किलोमीटर अंतरावरचं ठिकाण, तर सवाई कॅम्प हे लष्कर ए तोयबाचा तिथं कॅम्प होता आणि त्यामुळे भारतानं स्ट्राईक केला. बिलाल कॅम्प जैश ए मोहम्मदचं लॉन्च पॅड होतं जे भारतानं उद्ध्वस्त केलंय रात्री 1:30 वाजता. कोटली कॅम्प लष्कर ए तोयबाचा बॉम्बर कॅम्प होता जो भारतानं रात्री 1:30 वाजता ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून उद्ध्वस्त केला. बर्नाला कॅम्प हा लाईन ऑफ कंट्रोल पासून केवळ 10 किलोमीटर अंतरावर जिथं भारतानं रात्री स्ट्राईक केलाय, तर सरजाल कॅम्प जैश ए मोहम्मदचा कॅम्प होता आणि तो सुद्धा भारतानं उद्ध्वस्त केलाय. महमुना कॅम्प हा हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रशिक्षण कॅम्प होता, तिथं दहशतवादी निर्माण केले जात होते जो भारतानं उद्ध्वस्त केलाय. आपण या संदर्भात बोलूया. आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत. शिवाजी, खरं तर भारतानं नेमकं कुठे कुठे कारवाई केली, काय काय कारवाई केली आहे, सविस्तर माहिती ही पत्रकार परिषदेमध्ये दिली जाणार आहे. त्या पत्रकार परिषदेविषयीची थोडी माहिती. अगदी काही तासाच्या अंतराने ही पत्रकार परिषद होणार आहे. विक्रांत, आपण फक्त पाकिस्तानच्या दुश्मनाला मारलं नाही तर जगाच्या दुश्मनांना मारलंय. कारण जगाचे जर ओसामा बिन लादेन शोधायचं असेल तर पाकिस्तानमध्ये अमेरिकेला जावं लागलं. जगाच्या कुठल्याही दहशतवादी घटनांचे तार जे आहेत ते पाकिस्तानशी जोडलेले असतात. असं म्हटलं जातं की एखादा माणूस जर पाकिस्तानमधून इतर देशात जात असेल तर त्याची पूर्ण चौकशी केली जाते. त्याच्या पासपोर्टवरती पाकिस्तान नाव असलं तरी इतर जे जग आहेत, खासकर युरोपियन कंट्रीज घाबरलेले असतात. तर इतक्या मोठ्या प्रमाणात दहशतवादाने यांच्या दहशतीने जग हादरलेलं आहे आणि भारताने आज ज्या पद्धतीने या लोकांवरती अटॅक केलेला आहे, खरं तर हे माणूस म्हणायच्या लायकीचे नाही आहेत, तर त्यांच्यावरती अटॅक करून भारताने जगाचं रक्षण केलेलं आहे. भारताने फक्त भारताचंच नाही तर जगाला न्याय देण्याचं काम केलंय. कारण यांचे जे दहशतवादाचे ठिकाणे आहेत या ठिकाणाहून ते फक्त भारतावरच नाही तर इतर देशात देखील अशा पद्धतीने दहशतवादी कारवाया करत असतात. आणि जर आपण पाहिलं तर मुरीडके ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं की 26/11चा हल्ला झाला, तर अशी ठिकाणं अशी आहेत की ज्या ज्या ठिकाणावरून भारतावरती आतापर्यंत साधारणपणे कारवाया करण्यात आल्या होत्या ती सर्व ठिकाणं जी आहेत ती भारताने आज सिलेक्ट केली होती आणि त्यानुसार जे आहे कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळाली. आता जर आपण पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं मुरीडके म्हणून जो भाग आहे त्याच ठिकाणी 26/11चा जो मुंबईचा हल्ला झाला होता त्या ठिकाणी त्याचं प्लॅनिंग केलं होतं. दुसरं म्हणजे सुभान अल्ला मस्जिद, जिथे आपण मसूद अझरचं नाव सातत्याने घेतो, त्या मसूद अझरने आता मी ज्या ठिकाणी उभा आहे संसद परिसरामध्ये त्याच संसद परिसरामध्ये हल्ला करण्याचं प्लॅनिंग केलं होतं म्हणून ती मस्जिद पाडली गेली होती. खरं तर हे देवाच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली जगाला ज्या पद्धतीने दहशतवाद यांनी पोहोचला त्या दहशतवादाला आज भारताने समूळ नष्ट करण्याचं काम केलंय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं म्हटलं होतं की तुमचे जे राहिलेले अड्डे आहेत ते देखील उद्ध्वस्त केले जातील बिहारमध्ये जाऊन. तर त्याच पद्धतीने हे सगळं घडताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांनी जे पेरलं होतं जे ते उगवलं आणि भारताने आता ते समूळ नष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता यानंतर पाकिस्तान काही करण्याचा प्रयत्न करेल असं जरी वाटत असलं तर पाकिस्तानचं एअर डिफेन्स सिस्टीम जे आहे पूर्णपणे नाकामी ठरलेलं आहे. भारताने अटॅक केलेला आहे. पाकिस्तानचं म्हणणं असं आहे की आम्ही भारताचे 2 प्लेन पाडलेत पण भारताने सांगितलं की आम्ही यांच्या हद्दीत न जाताना ही संयुक्त कारवाई केलेली आहे. राफेलच्या माध्यमातून ही कारवाई केली. आर्मी आणि वायुसेना यांच्या संयुक्त विद्यमानाने ही कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे तिथे जाण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे पाकिस्तानला त्यांच्या जनतेला काय उत्तरं द्यायची ना हेच लक्षात येत नाही. कारण पोपटपंची सारखं इतके दिवस बोलत होते, सगळ्या जगाला सांगत होते भारत आमच्यावर हल्ला करेल हल्ला करेल. भारताने हल्ला केलाही तरी हे झोपेतच होते. म्हणजे यांची तयारी काय आहे, तिथल्या जनतेला खरं तर पाकिस्तानने काय दिलेलं आहे. आपल्या देशातील जनता सकाळी उठल्यानंतर कळालं, गर्वाने त्यांनी बघितलं की आपण सुरक्षित आहोत. आपल्या देशातील आर्मी एवढी सुरक्षित. आणि जगामध्ये पाहिलेलं असेल की म्हणजे आज लोक सकाळी उठल्यानंतर म्हणतील हा भारताने हल्ला केला. म्हणजे इतक्या सुखाने या देशातली लोक जगतात. याचं कारण आहे की आपले जवान, आपलं सरकार इथल्या प्रत्येकाच्या जीविताचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि याचा अभिमान प्रत्येकाला असणारच आहे. कारण इथल्या जनतेला त्याचा त्रास नाहीये. त्यांनी पहलगाम केला, आपण 9 ठिकाणी हल्ले केले आणि या ठिकाणी जर परत त्यांनी काही करण्याचा प्रयत्न केला
तर त्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे भारताने कोणत्याही देशाच्या आर्मीवरती हल्ला केलेला नाहीये. भारताने हे स्पष्ट केलेलं आहे की आम्ही दहशतवाद्यांवरती हल्ला केलाय आणि जे तुम्ही पोचलेले आहेत त्यामुळं तुम्ही सरकार म्हणून त्याला जबाबदार आहात, पण आम्ही आर्मीवरती हल्ला केलेला नाही, आम्ही कोणत्याही देशाच्या आर्मीवर हल्ला केलेला नाहीये. तर आम्ही दहशतवाद्यांचे जे लॉन्च पॅड आहेत ते नष्ट केलेले आहेत. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तानला नक्की काय उत्तर द्यायचा हा प्रश्न आहे. म्हणजे आपण जर भारताने जर आर्मीवरती कारवाई केली असती त्यांच्यावरती, तर पाकिस्तानने या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जगामध्ये आरडाओरडा केला असता, पुन्हा निधी मिळवण्याचा प्रयत्न केला असता, आम्ही भिकेच्या कटोरे घेऊन पूर्ण अमेरिकेकडे गेला असता, सातत्यानं दुसऱ्या जे मुस्लिम राष्ट्र त्यांच्याकडे गेला असता, निधी घेतला असता. भिके कंगाल झालेला जे पाकिस्तान आहे तर त्या पाकिस्तानला पुन्हा एकदा मदत मिळाली असती. भारताने हे सगळं ओळखलं होतं आणि भारताने फुल प्रूफ प्लॅनिंग केली होती. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा घटना घडली तेव्हा देशाचे पंतप्रधान परदेश दौऱ्यावरती होते. ते ताबडतोब अर्धवट दौरा सोडून आले. त्यांनी सगळ्यात पहिली बैठक घेतली, तेही विमानतळावर बैठक घेतली. जेव्हा तिथे होते तेव्हा त्यांनी निर्देश दिले अमित शहा यांना, ताबडतोब जा आणि तिथली परिस्थिती कंट्रोल करा. अमित शहा ती परिस्थिती कंट्रोल करून आले. त्यानंतर या ठिकाणी सिक्युरिटी जी काउन्सिलची बैठक आहे आपली ती झाली, कॅबिनेट. आणि त्यानंतर जर पाहिलं परत सर्वपक्षीय बैठक घेतली. सर्वपक्षीय बैठकीमध्ये सांगण्यात आलं की आपण काय करणार आहे, काय घडलेलं आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत आहोत. तर या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये आर्मी असो, सरकार असो, विरोधी पक्ष असो, हे सगळे एकत्र आहेत. तिथं पाकिस्तानमध्ये तसं नाही. तिथलं आर्मी तिथल्या सरकारला चालवतं, म्हणजे तिथलं सरकार हे हातचं बाहुलं असतं. मात्र भारतामध्ये आर्मी असो, सरकार असो किंवा शिवाजी, विरोधी पक्ष तुम्हाला असो, थोडंसं थांबवतो. एक यांच्यामध्ये महत्त्वाचं